श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. मंडळी नमस्कार. वारकरी संप्रदायाचा आणि दत्त संप्रदायाचा संबंध पाहत असताना बालवयामध्ये सद्गुरूंच्या कृपेने जनार्दन पंतांच्या सहवासामध्ये अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं जेव्हा प्रत्यक्ष दर्शन घडलं तेव्हा आधीचे किंतु परंतु बाजूला राहिले, परंतु तो एक घास खाल्ला फक्त भगवान दत्तात्रेयांचा स्पर्श झालेला, जनार्दन स्वामींचा स्पर्श झालेला. म्हणजे एका बाजूला सद्गुरू आहेत, एका बाजूला प्रत्यक्ष दत्तात्रेय गुरुणाम गुरु आहेत. ते देवही आहेत, ते दत्त आहेत, ते देव आहेत, ते गुरु आहेत. आणि आपले सद्गुरुनाथ जनार्दन पंत शेजारी आहेत आणि जे भाव अष्टसात्विक भाव जागृत झाले एकनाथ महाराजांचे. आता सांगावं लागलं नाही नमस्कार कर म्हणून. जे गेले एखादं वत्स धावत जातं, संध्याकाळी जेव्हा धारा काढायची वेळ असते, गाईचं दुग्ध जेव्हा काढलं जातं त्यावेळेला वासराला सोडलं जातं. ते वासरू कसं धावत जातं एकदम गाईच्या पाशी पळत जातं, तसं दत्तात्रेयांना पाहिलं आणि एकनाथ महाराज धावतच सुटले आणि नमस्कार जो केला, साष्टांग दंडवत घातला. दत्त महाराजांना सुद्धा किती आनंद झाला. दत्त महाराजांनी त्या लहान पोराला, लहान नाथांना, एकनाथ महाराजांना असं घट्ट आपल्या जवळ घेतलं आणि असं कवटाळलं. अतिशय मातृवात्सल्याने प्रेमभराने मिठी मारली. काय तो हृदय प्रसंग असेल शूलभंजन डोंगरावरचा. एवढा अप्रतिम असा हा प्रसंग, एवढा विलक्षण असा हा प्रसंग एकनाथ महाराज वर्णन करतात त्यांच्या गाथेमध्ये. श्री गुरु कृपे दत्त ओळखिला, हृदय डोलाऱ्यावरी बैसविला, अभेद पूर्ण चांदवा तेथ दिला, शुद्ध भक्तीने दत्त पूजियेला. दत्त चरणाची मज लागलीसे गोडी, शुद्ध भक्तीने दत्त पूजियेला. सोहम गुडी तिथे उभारली, मंत्र उपदेशे देह बुद्धी गेली. पूर्ण निवृत्ती प्रवृत्ती झाली, सहज पूर्णानंद पूर्णता आली. जिकडे पहावे तिकडे चक्रपाणी, बोलावयाची राहिली शिरपाणी. एका जनार्दनी एकात्मता खाणी, एका जनार्दनी रंगली सेवाणी. पूर्ण गुरुकृपे दत्त ओळखिला, हृदय डोल्यावरी बैसविला. सद्गुरुनाथांच्या कृपेनी, जनार्दन पंतांच्या कृपेनी दत्त ओळखिला असं म्हणतात. आणि अष्टसात्विक भाव एकनाथ महाराजांचे जागृत झाले आणि स्वयंस्फूर्तीने आरती लिहिली गेली. मंडळी, आपण कुठेही जेव्हा जातो, अगदी आपल्या घरामध्ये गणपतीचे दिवस असतात, गणपतीच्या वेळेला गणपतीची स्थापना झाल्यानंतर आपल्या घरात आरती करण्याची पद्धत आहे. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आपल्या घरात आरती करण्याची पद्धत आहे. आपल्या घरामध्ये रोजची पूजा झाल्यानंतर आपण आरती करतो. पण सण वार उत्सव अन्य काही प्रसंगानिमित्ताने जेव्हा केव्हा आपण आरती करतो, त्या आरतीमध्ये सर्वसामान्यपणे महाराष्ट्राबाहेर अशी एक पद्धत आहे की साधारण गणपती, देवी, शंकर, दत्तात्रय अशा ओळीनी क्रमाने आरत्या, पांडुरंगाची आरती, एक 4 आरत्या, 3 आरत्या तरी किमान, 5 आरत्या तरी किमान, 7 आरत्या तरी किमान आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणण्याची एक पद्धत आहे. गणपती म्हणलं की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची आपण म्हणतो. देवी म्हणलं की दुर्गे दुर्घटभारी म्हणतो. युगे 28 म्हणलं की पांडुरंगाची म्हणतो. आणखीन कुठल्या देवाचं, लवथवती विक्राळा म्हणलं की महादेवांची आरती म्हणतो. पण कोणीतरी पटकन म्हणाला आता दत्ताची एक आरती म्हणूया. दत्ताची आरती म्हटलं की आपण प्रत्येकाच्या मुखामध्ये एकमेव आरती असते, ती म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रयमूर्ती अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्दे न ये अनुमान, सुरवर मुनि जन योगी समाधी न ये ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. जय देव जय देव. आपण ही आरती इतक्या सहजपणे म्हणतो की आपल्या अंगवळणी पडलंय ते की दत्तगुरूंची आरती म्हणायची ना, म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. आपण या आरतीचा साधारण अर्थ या माध्यमातून
पाहण्याचा प्रयत्न करूया. किती अद्भुत असा अर्थ एकनाथ महाराजांना एका आरतीमध्येच महाराजांनी व्यक्त केला. एकनाथ महाराजांसारखे अधिकारी सत्पुरुष इसवी सन 1523 ते 1599 असा कालखंड एकनाथ महाराजांचा आहे. नाथ म्हणतात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणात्मक असं म्हटलंय. दत्त कसे आहेत? ज्या वेळेला दत्तात्रेयांचं दर्शन झालं आणि दत्तात्रेयांनी कडकडून मिठी मारली या बाळाला, नाथांना, तेव्हा दत्त महाराजांनी डोक्यावरती वरदहस्त ठेवला आणि दत्त महाराज सांगतात, बाळ तुझ्याकडून खूप लिखाण केलं जाणार आहे. जनार्दन पंतांकडे पाहिलं आणि सांगतायत की हा सामान्य पुत्र नाही, हा सामान्य बालक नाही, याच्याकडून बरंच तीर्थाटन होईल. लोकांच्या मनातल्या ज्या शंका कुशंका, जे काही उगाच रूढी, ज्या काही एक एक परंपरा अनिष्ट अशा, त्याच्यावरती कुठेतरी बुरसटलेले विचार समाजातले दूर करण्याचं काम हा पोरगा पुढे जाऊन करेल. माझा पूर्ण वरदहस्त त्याला आहे. त्या दत्तगुरूंच्या प्रत्येक शब्दांनी भावविभोर स्थितीमध्ये एकनाथ महाराजांकडून दत्तात्रेयांची स्तुती केली जाते आरतीच्या रूपाने. महाराज म्हणतात की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. दत्त कसे आहेत? त्रिगुणात्मक आहेत. सत्व रज तम या 3 गुणाच्या दृष्टीने सत्व रज तम त्रिगुणात्मक असे हे दत्त आहेत. पण निर्गुण निराकार गुणाच्याही पलीकडचा, निरावयव, अवयव नाहीत असा, निराकार आकार नाही असा, पण तो तुमच्या आमच्या सारख्या भक्तांवर कृपा करण्यासाठी त्रिगुणांना धारण करतो, त्रिगुणामध्ये येतो. काय येतो? कारण त्याला विश्वाचं पालन करायचंय, या व्यवहाराची भूमिका घ्यायची आहे. उत्पत्ती रूपानी ब्रह्मा, स्थिती रूपानी विष्णू आणि महेश रूपानी, संहार रूपानी महेश. म्हणून उत्पत्ती स्थिती लय, सत्वाची भूमिका भगवान महाविष्णूंच्याकडे आहे, रजाची भूमिका भगवान ब्रह्मदेवांच्याकडे आहे आणि तमाची भूमिका भगवान महादेवांच्याकडे आहे. हे दत्त कसे आहेत? तुम्ही दत्तात्रेयांना कसं जाणार? त्रिगुणात्मक आहेत ते म्हणाले. उदाहरणच द्यायचं झालं तर त्रिगुणांच्या पलीकडचा असलेला, पण त्रिगुणांमध्ये दत्तात्रेय येतात. याचा अर्थच असा, काही काही छान वर्णने केले आहेत त्याप्रमाणे. एक लौकिक व्यवहारात उदाहरण घ्यायचं झालं तर, शर्ट आपल्याला धारण करत नाही. एखादा असं नाही म्हणत मी शर्टामध्ये गेलो, मी शर्ट घातला, मी सदरा परिधान केला, म्हणजे मी अमका सदरा परिधान केला, मी अमुक शर्ट घातला, मी अमुक एक वस्तू अंगावरती घेतली, मी अंगावरती घेतली, त्या वस्तूंनी मला अंगावरती नाही धारण केलं. तसं दत्त महाराज हे त्रिगुणात अडकलेले नसून त्रिगुण स्वरूप दत्तात्रेयांनी स्वीकारलंय. नाथ आपल्याला सांगतायत त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. आता इथे पण एक छोटीशी गंमत आहे. प्रत्येक शब्दांमध्ये फार जबरदस्त अर्थ आहेत. त्रयमूर्ती हा अर्थ जो एकदा त्रिगुणात्मक म्हटलं, पुन्हा त्रयमूर्ती म्हटलं. का म्हटलं त्रयमूर्ती? याचं कारण हा थोडा पारमार्थिक अर्थ आहे बरं का. परमार्थ भाषेत विचार केला तर शुद्ध सात्विक अशा पद्धतीचे अंतःकरणात भाव जेव्हा सच्चिष्याच्या सद्गुरु कृपेने निर्माण होऊ लागतात, तेव्हा सद्गुरु रूपाने नटलेले दत्त, म्हणजे त्रिगुणात्मक आहेत ते देव रूपाने नटलेले दत्त. पण त्रयमूर्ती जे आहेत ते कोण आहेत? तर ते सद्गुरुनाथ आहेत. ते काय करतात? तर ते शिष्याच्या ठिकाणचा परमार्थ विषयाप्रतीचा सद्भाव वाढवण्याचं काम करतात, नवे नवे निर्माण करण्याचं काम करतात, म्हणजे ब्रह्मदेवांची भूमिका पार पडतात. विष्णूंचं कामही तेच करतात, शिष्याचा सद्भाव राखायचं काम करतात आणि शिष्याच्या ठिकाणचं अज्ञान नष्ट करण्याचं काम शिवस्वरूपाचे दत्तात्रय करतात. सांगायचं तात्पर्य एवढंच की अशा पद्धतीचे दत्त आपण जाणले पाहिजेत आणि अशांचा जय जयकार आपण केला पाहिजे. आपण उद्याच्या आख्यानामध्ये आरतीचा थोडा पुढच्या अर्थाकडे वळूया. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.